नमस्कार मैत्रिणींनो, असं बऱ्याचदा घडतं की तुमच्या आयुष्यात एखादा असा पुरुष असतो ज्याच्याशी तुमचा रोज संवाद होतो. अगदी नेहमीचं बोलणं, घरगुती किंवा कामाच्या गप्पा, पण तरीही तुम्हाला कुठेतरी मनातून असं सारखं जाणवत राहतं की या नेहमीच्या बोलण्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं नक्कीच आहे. एक विशेष आदर किंवा ओढ त्याच्याकडून प्रत्येक संवादात जाणवत राहते. तो पुरुष तुमच्याशी उघडपणे काहीच बोलत नसतो आणि मर्यादा ओलांडून कोणतेही थेट संकेतही देत नाही. मग अंतर्मनात शंका येतेच की ही व्यक्ती खरोखरच माझ्यामध्ये गुंतली आहे का, की मी उगाच काहीतरी वेगळा विचार करते. नेमका हाच तो संभ्रम असतो जिथे बऱ्याच महिला पुरुषाची मानसिकता ओळखण्यात मोठी चूक करतात आणि नंतर मनात हुरहुर राहते की समोरच्याच्या भावना आपण योग्य वेळी समजू शकलो नाही. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की नकार मिळण्याची भीती, स्वतःचा स्वाभिमान किंवा नात्याची मर्यादा यामुळे पुरुष सुरुवातीला आपल्या भावना कधीच उघडपणे शब्दात सांगू शकत नाहीत. मग मनात दडलेली ही खरी आवड ओळखायची कशी, तर त्याच्यासाठी त्या पुरुषाच्या शरीराचे सूक्ष्म संकेत म्हणजेच त्याची बॉडी लँग्वेज अतिशय महत्वाची ठरते. दैनंदिन धावपळीत आपण अशा अनेक छोट्या छोट्या लक्षणाकडे सहज दुर्लक्ष करतो जे पुरुष नकळतपणे दाखवत असतात. आज आपण अशा 6 अत्यंत महत्वाच्या मानसशास्त्रीय संकेताबद्दल अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत बोलणार आहोत, जे हे सिद्ध करतात की एखादा पुरुष तुमच्यावर मनातून किती प्रेम करतो आणि तुमच्या असण्याला किती किंमत देतो. जर तुम्ही थोडं शांतपणे आणि बारकाईने निरीक्षण केलं तर हे लपलेले संकेत तुम्ही अगदी सहज ओळखू शकाल. चला तर मग जाणून घेऊया पुरुषाच्या मनातील ही गुपितं. पहिलं लक्षण म्हणजे जेव्हा तो तुमच्याशी बोलत असतो तेव्हा तो तुमच्या डोळ्यात खूप वेळ आणि एकटक पाहतो. ही केवळ एक साधी नजर नसते, तर त्यात एक प्रकारचं विज्ञान, आदर आणि आपलेपणा असतो. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मनापासून पसंत करू लागतो तेव्हा त्याच्या मेंदूत निसर्गतच काही आनंदी रसायने तयार होतात, जी त्याला एक वेगळाच मानसिक आराम देतात. यामुळे जेव्हा तुम्ही त्याच्या समोर असता तेव्हा तो इच्छा असूनही स्वतःची नजर तुमच्यावरून सहज हटवू शकत नाही. 4 चौघात किंवा जगामध्ये कितीही गर्दी असली तरी त्याची नजर फिरून फिरून फक्त आणि फक्त तुमच्यावरच फिरते. जणू काही त्या क्षणी त्याच्यासाठी संपूर्ण जगात इतर कोणीही महत्वाचे नसते. ही नजर ओळखणे एका सुजाण स्त्रीसाठी अवघड नसते, कारण या नजरेत वासना नसते तर एक अथांग आदराची भावना असते. ती नजर तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार करत असते आणि तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान देत असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा तुम्ही एखादी साधी गोष्ट किंवा घरातील कामातील प्रसंग त्याला सांगत असता तेव्हा तो तुमचे बोलणे केवळ ऐकण्यासाठी ऐकत नाही, तर ते पूर्ण लक्ष देऊन समजून घेत असतो. त्याचे डोळे अत्यंत शांत, मऊ आणि आश्वासक वाटतात. त्या नजरेमध्ये कुठली अस्वस्थता किंवा चंचलता नसते, तर एक प्रकारचा विश्वासाचा बंध तयार झालेला असतो. हा त्याच्या सुप्त मनाचा एक नैसर्गिक प्रतिसाद असतो जो शरीराच्या माध्यमातून बाहेर पडतो. जर तुमच्याशी बोलताना समोरच्या व्यक्तीची नजर वारंवार तुमच्या डोळ्यावर स्थिरावत असेल आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान आश्वासक स्मित उमटत असेल तर हे अतिशय स्पष्ट संकेत आहे की त्या पुरुषाच्या मनात तुमच्याबद्दल एक अत्यंत आदरयुक्त आणि विशेष आवड निर्माण झालेली आहे. या डोळ्यांच्या भाषेतून तो स्वतःचे संपूर्ण हृदय तुमच्या समोर फुगडे करत असतो, पण ते ओळखण्यासाठी तुमच्याकडे ती संवेदनशीलता असायला हवी. पण खरी गोम तर पुढे आहे. नजरेचा हा खेळ इथेच संपत नाही. यानंतर जे घडतं ते तर त्याहूनही थरारक आहे. दुसरं लक्षण म्हणजे तुमच्या प्रती असणारी त्याची संरक्षण देण्याची वृत्ती. निसर्गतच पुरुषाची मानसिकता काळजी घेण्याची, जिम्मेदारी घेण्याची किंवा समोरच्याला आधार देण्याची असते. त्यामुळे जेव्हा तो तुम्हाला मनातल्या मनात हक्काचं आणि सर्वोच्च स्थान देतो तेव्हा हा स्वभाव नकळतपणे त्याच्या दैनंदिन वागण्यातून बाहेर पडतो. तुम्ही कधी बारकाईने पाहिलंय का, जेव्हा तुम्ही एखाद्या रस्त्यावरून किंवा गर्दीच्या ठिकाणी एकत्र चालत असता तेव्हा तो स्वतः धोक्याच्या किंवा गर्दीच्या बाजूने चालतो आणि तुम्हाला सुरक्षित बाजूला ठेवतो. रस्त्यावरून जाताना मागून एखादं वाहन येत असेल तर तो अगदी सहजपणे तुमच्या पुढे उभा राहतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा धक्का लागणार नाही. त्याची कृती कोणत्याही दबावाखाली आलेली नसते, तर त्याच्या अंतर्मनातील पुरुषार्थ जागृत झालेला असतो, जो केवळ तुमच्या सुरक्षिततेसाठी धडपडत असतो. इतकंच नाही तर तुम्ही प्रवासात असताना
किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर पोहोचल्यावर सुरक्षित पोहोचलात का, अशी काळजीपूर्वक आणि हक्काने चौकशी करतो. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर कोणी तुमच्यावर चुकीची टीका करत असेल तर तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि तुमच्या निर्णयाचा आदर करतो. यात कोणताही मोठेपणा दाखवण्याचा किंवा हिरो बनण्याचा प्रयत्न नसतो, तर त्याच्या अंतर्मनातून आलेली एक स्वाभाविक ओढ असते. तो स्वतःच्या सुखापेक्षा तुमच्या कम्फर्टला जास्त महत्त्व देऊ लागतो. जर तुम्हालाही एखाद्या पुरुषाच्या वागण्यात ही काळजी, हा आदर आणि हक्काची भावना जाणवत असेल तर समजून जा की त्याच्या मनाच्या साम्राज्यात तुमच्या असण्याला खूप मोठी आणि अनन्यसाधारण किंमत आहे. ही संरक्षण देण्याची भावना एका स्त्रीला मानसिकदृष्ट्या इतकी मजबूत बनवते की तिला जगातील कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. पण थांबा, फक्त कृतीच नाही, आता त्याचा आवाज सुद्धा काहीतरी वेगळीच कहाणी सांगणार आहे. ऐका तर. तिसरं लक्षण म्हणजे त्याच्या आवाजाच्या स्वरामध्ये होणारा बदल. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीशी संवाद साधतो जी त्याला मनापासून आवडते किंवा जिच्याबद्दल त्याच्या मनात आदर असतो, तेव्हा त्याच्या आवाजाचा टोन नकळतपणे अतिशय खोल आणि गंभीर आणि संत होतो. तो आपल्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी किंवा इतर लोकांसोबत ज्या नेहमीच्या आवाजात मोठ्याने आणि ज्या वेगाने बोलतो, तोच माणूस तुमच्या समोर आल्यावर प्रचंड शांत, संयमी आणि मऊ आवाजात बोलू लागतो. गंभीर आणि संत आवाज हा थेट विश्वास, परिपक्वता आणि सुरक्षितेशी जोडलेला असतो. तो आवाज केवळ तुमच्या कानापर्यंत पोहोचत नाही, तर तो तुमच्या थेट आत्म्याला स्पर्श करतो. कारण त्या आवाजात एक अनामिक ओढ असते जी केवळ तुमच्यासाठीच राखीव असते. जेव्हा तो तुमच्याशी अशा आवाजात बोलतो तेव्हा त्याच्या मनाला तुमच्यावर एक सकारात्मक आणि आश्वासक प्रभाव पाडायचा असतो. त्याला त्याच्या आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला ही नकळत खात्री द्यायची असते की तो एक अत्यंत समजूतदार आणि खंबीर व्यक्ती आहे, ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. तुमच्याशी बोलताना त्याच्या आवाजातील घाई पूर्णपणे नाहीशी होते. तो प्रत्येक शब्द अतिशय तोलून मापून आणि आदराने बोलतो. हा बदल निसर्गतः त्याच्या मेंदूतून नियंत्रित होत असल्यामुळे कोणताही पुरुष हा बदल खोटा करू शकत नाही किंवा त्याचा आव आणू शकत नाही. जर त्याचा आवाज तुमच्या समोर आल्यावर अधिक आदरयुक्त आणि मऊ होत असेल तर समजून जा की त्याच्या मनातील भावना खूप सखोल आहेत. त्याच्या आवाजातील हा गोडवा आणि संतपणा तुमच्या प्रती असलेल्या त्याच्या समर्पणाची साक्ष देत असतो. आता पुढचं लक्षण तर तुमच्या डोळ्यात पटकन भरणार आहे. ते पाहिल्यावर तुम्हाला एक धक्का बसेल. चौथं लक्षण म्हणजे तुमच्या सवयीचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटणे, ज्याला सायकोलॉजीमध्ये मिररिंग इफेक्ट म्हणतात. जेव्हा दोन व्यक्तीमध्ये मानसिक आणि भावनिक जवळीक निर्माण होते तेव्हा त्यांचं मन एकमेकांच्या वेव्हलेंथशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतं. जर एखादा पुरुष तुमच्या विचारांच्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली असेल तर तो तुमच्या नकळत तुमच्या हालचालीची आणि बोलण्याच्या पद्धतीची नक्कल करू लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एकत्र बसून चहा किंवा कॉफी पित असाल तर ज्या क्षणी तुम्ही तुमचा कप ओठांना लावता अगदी त्याच वेळी तोही त्याचा कप उचलतो. हे सर्व इतके नैसर्गिक असते की तिथे कोणत्याही प्रकारचा बनावटपणा नसते. तुम्ही बोलताना जशी मान डोलावता, हसताना ज्या पद्धतीने तोंडावर हात ठेवता किंवा हाताची विशिष्ट हालचाल करता, काही दिवसांनी त्याच्याही नकळत तो तशीच हालचाल करायला लागतो. इतकंच नाही तर तुम्ही बोलताना जे विशिष्ट मराठी शब्द किंवा वाक्यप्रचार वारंवार वापरता ते शब्द त्याच्याही बोलण्यात नकळत यायला लागतात. हे सर्व सुप्त मनाच्या पातळीवर घडत असतं. त्याला स्वतःलाही याचा अजिबात पत्ता नसतो. त्या पुरुषाला तुमच्याशी मानसिक दृष्ट्या इतकं एकरूप व्हायचं असतं की त्याच्या सवयी तुमच्यासारख्याच होऊ लागतात. जर तुम्हाला एखाद्या पुरुषाच्या दैनंदिन बोलण्यात आणि वागण्यात तुमच्या सवयीचे प्रतिबिंब दिसत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तो तुमच्या प्रेमात पूर्णपणे पडला आहे. तुमचे अस्तित्व त्याच्या शरीरात आणि मनात इतके खोलवर रुजलेले असते की तो नकळत तुमचाच एक भाग बनून जातो. पण याहूनही अद्भुत गोष्ट म्हणजे त्याची स्मरणशक्ती, जी एरवी खूप कमकुवत असते ती आता कशी बदलते बघा. पाचवं लक्षण म्हणजे तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची अचूक नोंद ठेवणे. बऱ्याचदा पुरुषाबद्दल जगभरात अशी तक्रार केली जाते की ते गोष्टी खूप लवकर विसरतात. महत्वाच्या तारखा, वाढदिवस किंवा छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत. पण जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मनापासून पसंत करतो
तेव्हा हा नियम पूर्णपणे बदलतो. तुम्ही बऱ्याच दिवसापूर्वी अगदी सहज कॅज्युअली किंवा नेहमीच्या बोलण्याच्या ओघात सांगितलेली एखादी किरकोळ गोष्ट देखील त्याच्या जशीच्या तशी लक्षात असते. ही स्मरणशक्ती केवळ एका मेंदूची किमया नसते, तर ती त्या आदराची पावती असते जी तो तुमच्या प्रत्येक शब्दाला देत असतो. तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट आवडते, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येतो, तुमचा आवडता रंग कोणता, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा लहान प्रसंग जो तुम्ही कधीतरी संवादाच्या ओघात शेअर केला होता, तो त्याच्या मनात कायमचा कोरला जातो. ऑफिसमध्ये किंवा घरात तुम्हाला चहा कसा आवडतो, इथपासून ते तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, या सर्व गोष्टी तो अचूक लक्षात ठेवतो. जेव्हा तो पुढील संवादादरम्यान अचानक त्या गोष्टीचा संदर्भ देतो, तेव्हा समजून जा की त्याने तुमच्या प्रत्येक शब्दाला मनापासून सर्वोच्च महत्त्व दिलं आहे. सर्व जगाकडे दुर्लक्ष करणारा पुरुष जेव्हा तुमच्या लहान गोष्टी लक्षात ठेवतो, तेव्हा तो अप्रत्यक्षपणे हे दाखवत असतो की तुम्ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. त्याचे हे वागणे तुम्हाला हे पटवून देण्यासाठी पुरेसे असते की त्याच्या आयुष्यात तुमच्या शब्दांना देवाच्या शक्ती इतके स्थान आहे. आता जे शेवटचे लक्षण मी सांगणार आहे ते तर त्याच्या प्रेमाची सर्वात मोठी आणि खरी अग्निपरीक्षा आहे. 6वं आणि सर्वात अंतिम लक्षण म्हणजे तुमच्या कठीण काळात किंवा अस्वस्थतेमध्ये त्याची बदलणारी मानसिकता. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मनातल्या मनात सर्वोच्च स्थान देतो, तेव्हा तिच्या भावनांशी तो भावनिक पातळीवर इतका जोडला जातो की तिच्या चेहऱ्यावरचा छोटासा तणाव देखील त्याला अस्वस्थ करून सोडतो. पॉवर डायनॅमिक्स नुसार खऱ्या आवडीची आणि आदराची सर्वात मोठी परीक्षा ही सुखात नाही, तर तुमच्या कठीण काळात किंवा छोट्याशा त्रासात होते. जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हाच त्या पुरुषाच्या मनातील तुमच्याबद्दलची खरी किंमत समोर येते. कारण संकट काळात मुखवटे गळून पडतात आणि केवळ सत्य उरते. याचं एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक उदाहरण म्हणजे जर तुम्ही चारचौघात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात असाल आणि अचानक तुमचा मूड खराब झाला किंवा तुम्हाला शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अस्वस्थ वाटू लागलं, तर तिथली संपूर्ण गर्दी आणि कार्यक्रम बाजूला सारून त्या पुरुषाचं पहिलं लक्ष तुमच्याकडे येते. तो स्वतः अस्वस्थ होतो, तो अगदी शांतपणे तुमच्या जवळ येईल, तुमची विचारपूस करेल आणि तुम्हाला तिथून सुखरूप बाहेर कसं काढता येईल किंवा तुम्हाला कम्फर्टेबल कसं करता येईल याचा प्रयत्न करेल. तिची ही अस्वस्थता त्याच्या मनातील त्या खोल प्रेमाची साक्ष असते, जे तो जगासमोर उघडपणे बोलू शकत नाही. इतकंच नाही तर तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी मोठी समस्या येते, तेव्हा तो केवळ काळजी घे असं वरवरचे शब्द बोलून थांबत नाही, तर तो स्वतः पुढे होऊन त्या समस्येची जिम्मेदारी घेतो आणि तुमच्या पाठीशी एक भक्कम भिंत बनवून उभा राहतो. चेहऱ्यावरचे हावभाव कदाचित चांगल्या काळात खोट्या स्माईलने दाखवता येतील, पण तुमच्या कठीण काळात स्वतःचा स्वार्थ विसरून तुमच्या पाठीशी असं खंबीरपणे उभं राहण्याची पुरुषाची वृत्ती कधीच खोट्या नाटकीपणाने दाखवता येत नाही. जर एखादा पुरुष तुमच्या प्रत्येक सुखापेक्षा तुमच्या त्रासाला जास्त महत्त्व देत असेल आणि तो दूर करण्यासाठी तत्पर असेल, तर त्याचा सरळ अर्थ असा की त्याने त्याच्या मनात आणि आयुष्यात तुम्हाला आधीच सर्वोच्च स्थान दिलं आहे. त्याचे हे समर्पण तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी सुरक्षा प्रदान करते. तर मैत्रिणींनो, हे होते ते 6 अत्यंत महत्त्वाचे मानसशास्त्रीय संकेत जे स्पष्ट करतात की एखादा पुरुष तुमच्याबद्दल मनात एक विशेष आवड, आदर आणि जागा बाळगून आहे. पुरुष अनेकदा सामाजिक दबावामुळे, स्वतःच्या इगोमुळे किंवा नकार मिळण्याच्या भीतीमुळे आपल्या भावना कधीच उघडपणे बोलून दाखवू शकत नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या मनातल्या भावनांचा खरा आरसा असते. हे समजून घेणे आणि त्या बोललेल्या शब्दांना ओळखणे हेच खऱ्या नात्याची सुरुवात असते. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खऱ्या आदराची आणि प्रेमाची भाषा ही नेहमी शांत, प्रगल्भ आणि सुरक्षितता देणारी असते. त्यात कोणताही उथळपणा किंवा दाखवण्याचा प्रयत्न नसते. जो पुरुष तुम्हाला मनापासून पसंत करतो, तो त्याच्या कृतीतून आणि संकेतातून तुम्हाला नेहमी सर्वोच्च स्थान देईल. स्त्री म्हणून तुमच्याकडे ती उपजतच शक्ती असते जी समोरच्याच्या नजरेतील फरक एका क्षणात ओळखू शकते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा संकेतांना ओळखा आणि त्या पुरुषाच्या भावनांचा सन्मान करा, जो तुम्हाला शब्दांशिवाय जगातील सर्वात सुंदर अनुभूती करून देत आहे. जर तुमच्या आयुष्यातही असा एखादा पुरुष असेल,
तर तो तुमच्याशी बोलताना या गोष्टी नकळतपणे दाखवत असेल. तर समजून जा की तुम्ही त्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आणि खास आहात. हे नाते अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्हालाही थोडे पाऊल पुढे टाकावे लागेल, कारण प्रेम हे दोन्ही बाजूंच्या विश्वासावर आणि आदरावर टिकून असते. तुम्हाला या 6 लक्षणांपैकी कोणतं लक्षण सर्वात जास्त अनुभवायला मिळालं आहे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातील असा कोणताही प्रसंग असेल जो तुम्हाला या लक्षणाशी जोडणारा वाटला असेल तर तोही शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काही मोलाची माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्याही त्याच्या आयुष्यातील या सुप्त भावनांना ओळखू शकतील. नात्यांमधील अशी सखोल सायकोलॉजी सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका रंजक विषयावर. तोपर्यंत धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.